नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेत 4 मोठे बदल. अजित पवार यांची मोठी घोषणा. बघा, आता लाडकी बहीण योजनेत 4 मोठे बदल करण्यात आले आहे. तसं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. आता ते 4 मोठे बदल नेमके कोणते तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेत 4 बदल. अजित पवार यांची घोषणा. तर बघा, इथे लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहे. जशा विधानसभेच्या निवडणुका संपल्या तसे त्यांनी एक हे काढलं आहे की यामध्ये 4 मोठे बदल आम्ही करत आहोत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे आणि 4 मोठे बदल नेमके कोणते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल. आणि जर काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर बघा, जे आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीला जे मोठं यश मिळालं, या यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक महत्त्वाचा असा वाटा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी महिलांना आर्थिक लाभ मिळालेला आहे. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ राज्यातील 2 कोटी ज्या महिला आहे अशा महिलांना यामध्ये आर्थिक लाभ मिळालेला आहे. मात्र आता या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बघा, आता जशा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तसा या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नवीन सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, आता नवीन सरकार स्थापन झालं, 5 तारखेला मुख्यमंत्रीसुद्धा नेमण्यात आलेले आहे. तसं सरकार स्थापन झालं तसं लाभार्थ्यांची आता पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडणुकीपूर्वी ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलेले होते. बघा, निवडणुकीपूर्वी काय होतं की ज्या महिला यामध्ये पात्र होत्या लाडकी बहीण योजनेत तशा महिलांना या योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि त्यांना दर महिन्याला 1500 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जात होते. शिवाय निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आलेले होते. तर बघा, निवडणुकीपूर्वी काय झालेलं होतं की महायुती सरकारने काय केलेलं होतं की 2100 रुपये आम्ही देऊ लाडक्या बहिणींना असं त्यांनी सांगितलेलं होतं. तसं आश्वासन त्यांनी देण्यात आलेलं होतं. परंतु आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामागे खऱ्या गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात होतं. बघा, आता काय केलेलं आहे महायुती सरकारने, इथे सरकारने काय केलेलं आहे की लाभार्थ्यांची कसून तपासणी घेण्याचा निर्णय केलेला आहे. आता यामागे नेमकी गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आता नवीन निकषांचे कठोर कारवाई. तर बघा, आता जे नवीन निकष आहे या निकषांची आता कठोर अंमलबजावणी होणार आहे. बघा, या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निकष ठरवण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. तर बघा, या योजनेसाठी जे पात्र ठरवण्यात आलेले आहे हे महत्त्वाचे निकष ठरवण्यात आलेले आहे. यामध्ये जो पहिला निकष आहे, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि प्राप्तिकर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे आणि प्राप्तिकर प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. शिवाय ज्या महिलांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांच्या अर्जाची वेगळी छाननी केली जाणार आहे. तर बघा, याशिवाय ज्या महिलांकडे वाहन आहे जसे की 4 चाकी वाहन आहे किंवा ते सेवानिवृत्त पेन्शन घेत आहे, तुम्ही जर सरकारी नोकरीला असेल आणि तुम्हाला पेन्शन सुरू असेल तर त्यांचेसुद्धा अर्जाची आता छाननी केली जाणार आहे. जमीन मालकाची एक महत्त्वाचा निकष ठरवण्यात आलेला आहे. तर बघा, जमीन मालकाचाही आता एक महत्त्वाचा असा निकष ठरवण्यात आलेला आहे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. बघा, जर तुमच्याकडे तुमच्या नावावर किंवा तुमच्या पतीच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. आता एकाच कुटुंबातील लाभार्थ्यांवर मर्यादा. तर बघा, या योजनेत आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या संख्येवर अंकुश. तर बघा, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील 1 महिलालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. तर बघा, आता एका घरातील फक्त 2च ज्या महिला आहे, 2 महिला यामध्ये पात्र ठरू शकता. एक म्हणजे त्या घरची सून आणि एक म्हणजे त्या घरचे लग्न न झालेली लेक. या 2च महिला यामध्ये पात्र ठरू शकतील. यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पडताळणीची सखोल प्रक्रिया. आता तुमची नेमकी पडताळणी कशी होणार आहे ते बघा.
लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी एक व्यापक प्रक्रिया आखण्यात आलेली आहे. सर्वप्रथम अर्जदारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाईल. तर बघा, तुमच्या अर्जाची प्रक्रिया ही स्ट्रिक्टली होणार आहे. सर्वप्रथम काय होणार आहे की अर्जदारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे ही तुमचे क्रॉस व्हेरिफिकेशन केली जाणार आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा तपासली जाणार आहे. यामध्ये उत्पन्नाचे दाखले, ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जातील. तर बघा, यामध्ये जे उत्पन्नाचा दाखला आहे हा सुद्धा तपासला जाणार आहे. तुमचे ओळखपत्र, आधार कार्ड अशी सुद्धा इथे तपासली जाणार आहे आणि इतर जी कागदपत्रे हे सुद्धा तपासली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करतील. तर बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे की जे अधिकारी आहे, बालविकास विभागाचे जे अधिकारी हे थेट तुमच्या घरी येऊन तुमची तपासणी करणार आहे. यामध्ये त्यांच्या राहणीमानाची पाहणी केली जाईल आणि दिलेल्या माहितीची सत्यता पडताळली जाईल. तर बघा, यामध्ये काय होणार आहे की ती तुमची राहणीमान आहे, हे राहणीमान ते अधिकारी तुमचे पाहणार आहे आणि तुम्ही दिलेली जी माहिती ही सत्य आहे का ते सुद्धा ते तपासणार आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. यामध्ये मतदान याद्या, प्राप्ती कर नोंदी आणि आधार लिंक डेटाची पडताळणी केली जाणार आहे. आता पारदर्शक प्रक्रियेसाठी उपाययोजना. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शक राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना योजनेतील गैरप्रकारांबद्दल तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच फील्ड एजंटची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर पारदर्शकता वाढवण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. तर बघा, स्थानिक पातळीवर काय होणार आहे की पारदर्शकता वाढवण्यासाठी जे निवडून आलेले स्थानिक नेते आहे, या नेत्यांनी या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यांच्या सहभागामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक विश्वसनीय होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर बघा, यामुळे काय होणार आहे की त्यांच्या सहभागामुळे जी पडताळणी प्रक्रिया आहे ही अधिक विश्वसनीय होणार आहे, असा त्यांना विश्वास आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. तर बघा, जी लाडकी बहीण योजना आहे सरकारने चालू केलेली आहे, ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची अशी योजना ठरलेली आहे. मात्र आता या योजनेचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. तर बघा, मात्र काय झालेलं आहे की पहिले निवडणुकीच्या आधी काय होतं की सर्व ज्या महिला आहे त्यांनी डॉक्युमेंट दिल्यानंतर लगेच त्यांचे अप्रूव्ह होत होते, पण आता तसं होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे खरे गरजवंत लोक आहे, या गरजवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने आता कठोर पावले उचलली आहे. नव्या निकषांमुळे अनेक सध्याच्या लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. तर बघा, आता नव्या निकषांमुळे काय होणार आहे की अनेक ज्या सध्याच्या लाभार्थी आहे, या लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकतात. तरीही दीर्घकालीन दृष्टीने ही प्रक्रिया योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पण बघा, तरीही काय होणार आहे की ती दीर्घकालीन दृष्टीने ही प्रक्रिया जी आहे ही योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तर अशी ही माहिती होती. जर तुमचे हे जर असं सर्व प्रक्रिया असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्ही असं काही नसेल तर मात्र या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. तर बघा, अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल. आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्स आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, आता भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.